ओल्या हाताने हात धुतला आणि हात धुवून ते बाथरूमच्या लाईटचं बटन दाबायला गेली आणि करंट लावून घेतला. काही गरज नाही. मी तुमचा DSK आणि हा आमचा छोटा DSK चं स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि सकाळी सकाळी आम्ही दोघं बाप लेकं काय करत आहोत बघू शकता तुम्ही. आम्ही मस्तपैकी नाश्ता जेवण वगैरे सगळं टाक झाल्यानंतर सगळ्यांना परेशान करत करत आमच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. आणि जेवण पण करून देत नाही मला. सकाळचे 9:30 वाजलेत आणि मला जायचं शॉपवर. तर मला वाटलं हा बाळराजा आम्हाला जेवण करू देईन, पण हे काही शक्य होई नाही. मम्मी आणि पप्पा पुढे निघून गेले आहेत. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले, मला पण माहिती आहे व्हिडिओ येत नाही आहे माझ्या दाताच्या प्रॉब्लेममुळं. आता जरा बरं वाटतंय, पण तरी पण मला डॉक्टरनी जास्त बोलायला मनाई केलेली आहे. मी काही जास्त बोलू शकत नाही, कारण मी बोललो तर परत माझ्या तोंडाच्या आतमध्ये सूज येते आणि सूज आली की मला परत त्रास होतो. त्याच्यामुळं कमी बोलायचं, कमी बघायचं. आणि आमच्या दादूला 2 छोटे छोटे दात आलेले आहे आणि दातामुळं दादू थोडासा परेशान आहे. तर बघू शकता मस्तपैकी आम्ही तयार होऊन बसलेलो आहोत. दादू दादू हाय काल सगळ्यांना, हाय सगळ्यांना. आणि दादूसाठी एक छानशी कमेंट करा. आणि मी तुम्हाला आमच्या गॅलरीमध्ये एक फूल आणलेलं आहे, ते फूल दाखवतो. आणि मस्त त्याची कळी उमरलेली आहे छानपैकी, आणि दाखवतो चला तुम्हाला आता कळी. आणि व्हिडिओचं तुम्हाला सांगायला गेलं तर व्हिडिओ खूपच मागं पुढं, म्हणजे काहीच मिळणं नाही व्हिडिओचा. आणि इकडे शिवानी बघा व्हिडिओमध्ये. सगळ्यांना नमस्कार. आणि असा काहीतरी विषय आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर, बघू शकता तुम्ही. सगळं पावसाचं वातावरण, ढग आलेले आहे, मजबूत ढग आलेले आहेत. पाऊस येऊ शकतो. आणि शॉपवरती जायचं दुकानामुळं, आणि हे व्हिडिओ दोन्ही करायचं म्हणलं ना तर वेळच भेटत नाही तुम्हाला सांगतो मी. कारण सकाळी लवकर जाणे, शॉप उघडणं आणि आवराआवर करणं. आणि सकाळी रोज यांच्या दोघांचं कसं आहे माहिती का, रोज यांच्या दोघांचं कसं आहे माहिती का, ते उशिरा उठतात, ते उठले का हा लवकर उठतो, ते उशिरा उठतात. मग हा बाबा लवकर उठला का ते काय करतो, ते उठले का ते झोपतो. मग आंघोळ करायला प्रॉब्लेम, त्यामुळे तुम्हाला उशीर होतो माहिती का. आणि आम्ही दोघं जण सोबत आंघोळ करतो, त्यामुळे मला प्रॉब्लेम होतो आणि मला उशीर सुद्धा होतो. त्याच्यामुळे 9:30 वाजला. कसं बनलेलं आहे बघा, एकदम छान असं फुल लावलं कुंडीमध्ये. इथं कुंडी लावली, इथं टेकाळ बनलं मस्तपैकी, आणि त्याच्यावर कुंडी लावली. आणि इथं शिवानी महादेवाचं मंदिर बनवलं छोटंसं. आणि हे दोघं मायलेक परेशानी. मी असं हानीत असेल सॉरी, मला आवडतं त्याला हाणायला, रडवायला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो शिवानी काय केलं, वल्ल्या हाताने, आता पावसा पाणी दिवस आहे त्याच्यामुळे वल्ल्या हाताने बटन बंद करायला कधीच जायचं नाही, समजलं का. तुम्हाला मी व्हिडिओ हिने काय केलं माहिती का, आता उभा राहिल्या ओल्या हाताने हात धुतला आणि हात धुवून ते बाथरूमच्या लाईटचं बटन दाबायला गेली आणि करंट लावून घेतला. काही गरजच नाही. पण तिथे एक लाकडाची फळी ठेव, नाही तर मी चेक करतो ते बटन. उगाच रिकाम काम करू नको, ध्यानात राहणार नाही. मग लय अवघड काम आहे शिवाय तू. मी दरवेळेस करत असं, मला कधीच करंट नाही बसलेलं. दरवेळेस कळलं, मग आता कसा बसला मी बंद करतो. तो पाणी वल्ला हात असं म्हणून शॉक बसला असून तो. वल्लाच होता ना हात, मग वल्ल्या हातानेच करंट ओढला जातो. वल्ला हात होता, साईडला बोट गेलं ते बटन. बरोबर, तिथून करंट लागलं तुला. आणि आमचा हे बघा रुजू बाळ कसा खेळतो मस्त पैकी. छान छान आहे आमचा बाळ, छान छान आहे. काय तुमच्या मारायचं काही बंद करीत नाही बघा मी. आता मला जायचंय बघा, 10 वाजले. उशीरवर उशीर, उशीरवर उशीर, उशीरवर उशीर होतच चाललाय. आणि भरपूर दिवसानंतर कातामध्ये आलो व्हिडिओ काढायसाठी. लय दिवस झाले ते कात लावलं, व्हिडिओ काढलाच नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता लवकरच काहीतरी नवीन अजून बनवण्याचा प्रयत्न करतो, नाही का. आणि आमचे व्हिडिओ आता तुम्हाला सांगतो कमी यायला लागलेत. बोल बोल. कमीच यायला लागले, तुमच्या दुखण्यामुळे यायला लागले. हां, तुमचं दात दुखतंय ना, मला काय जमत नाही.
तुला काही जमत नाही. तुला काय जमतं काय? गमतच नाही काढायला मला. मग येत नाही, बोलता नाही येत. नवीन आहे. केव्हा 2-3 वर्ष झाले ना आता. 3 वर्ष तिसरं लागलोय. मग पण आता हळूहळू शिकायला. केव्हा शिकशील? हळूहळू का व्हायचं. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल मला सांगा बरं तुम्ही. कधी शिकणार आहे, कधी व्हिडिओ काढा. मला नाही वाटत व्हिडिओ काढा म्हणून. आणि मी व्हिडिओ काढतो तर माझा पण आता सध्या याच्यामुळे मी पर्सेंट अजून पण सूज बघू शकता तुम्ही. दिसते तुम्हाला सुजन काही उतरानं नाही. चांगल्या डॉक्टरकडे दाखवले तरी पण काही फरक नाही पडलेला अजून. बघू आता त्याच्यापेक्षा काय येतं काहीतरी कामामुळे त्याच्यामुळे वेळ भेटत नाही. मेन म्हणजे कसं माहिती का, मला व्हिडिओ काढू वाटले बरं का कंटेंटचे त्याचे. पण चालतं माझ्या डोक्यात प्लॅन. प्लॅनच करतो बघा तुम्ही. पुढच्या वेळेस आपण जाऊ. पुढच्या जन्मात. पुढच्या वेळेला. करंट तर लागला होता आता. हा करंट तर लागला होता आता. पण काय चालतंय ते स्वर्गवासी. अवघड काम बोलले आता नाही करू नको रिकाम काम. ओके. हा. करत आता. बघू शकता तुम्ही आमचा दादू बाबा सोबत. छी अरे लाईट बी गेली आता. आणि तुम्हाला सांगतो इकडे दिवे लावलेली बघा. दीप अमावस्याची ते करतात ना काय म्हणतात ते मला पण माहित नाही आता. वरती बघितलं लाईट लाव मम्मी. हे बघा अंधारात मम्मीचा स्वयंपाक चालू आहे तिकडं. आणि इकडं दादू आहे अंधारात. अरे रे रे रे. आणि इकडं शिवानी आहे. चला ना, आता लाईटच गेली. आता लाईटच गेली. आता कसं काय व्हिडिओ काढणार दादूचा आमच्या. आणि दादूची नजर काढावं लागते ना. नजर काढावं लागते त्याच्यामुळे आम्ही गटारी आमच्या. गतहारी म्हणतात त्याला. गटारी नाही म्हणे लोकांनी गटारी गेली त्याला. गतहारी म्हणतात त्याला. असं आहे का? मला पण नव्हतं माहिती. गतहारी आमुषा म्हणतात आणि त्याला. हे असलं करते हे पण मला माहिती मलाच माहित नव्हतं. मी आता पहिलेच ऐकलंय. नव्हतं. मला नव्हतं माहिती. कारण मी तर आतापर्यंत मला असं वाटतं की मम्मीने मला बी वावळायला पाहिजे होतं कारण मी बी एकुलता ऐक. होय मम्मी स्वयंपाक होऊ दे. म्हणजे मेन पॉइंटवर आलं की स्वयंपाक होऊ दे, कामाला जाऊ दे. असं नाही करायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला बोलायला टाइम नाही. तुम्हाला नाही म्हणते मी, तुला म्हणते. म्हणजे मी म्हणजे कॅमेऱ्यात समोर तुम्हाला बोलू शकते ना. आणि शिवानी इकडे बघा कशी दिव्या समोर बसलेली. हा ना, वॉलची लाईट जाईल. लाईट गेली. आमची तर असंच प्रॉब्लेम लाईटचा. लईच तुला आवडतं. आमुषाची पैदाइशी ना, त्याच्यामुळे असं झालं हे. कोणाची? तुझी. आणि तुम्ही आम्हाला झालेले काय? नाही बाबा शनिवारी झाली. या आमुषाने झालं काही बी नका म्हणून मला. ती बी बाबू म्हणाली मग मी काही म्हणती कर तू. मग बस, बस काय आलं सांग. मित्रांनो मग मी काही बी सांगायला लागले बरं. मग ती म्हणाली आमुषाची लगेच तू म्हणाली बाबू. तुला माहिती आहे का माझा बर्थडेचा तारीख कधी आहे? शनिवारी त्या दिवशी. आमुषा नाहीये. आमुषाची येत असतील पण जन्मले तुम्ही आमुषाची. त्याचा जन्माचं काय आहे. कोणी कधी बी जन्मत आणि कधी बी मरतं. एवढं का त्याला काय प्रॉब्लेम. लगे बाबू करायची काय गरज. चांगलं नसतं आमुषा जरा. काही नाही होत. त्याला काय होतं जन्म मृत्यू आज करा. दवाखान्यामध्ये कितीतरी लेकरं जन्म झाला असेल त्यांचा. विचारली सांगायला. मग आज किती काही लेकर झाले असतील. पोरं होते. आमुषाचं काय नाही. दीप अमावस्येमुळे मला पण नाही माहिती काय विषय येतं पण ठीक आहे. मला घ्यायला. आणि हे बघा मम्मीला आता वेळ भेटलेला आहे. मग आता हे स्वयंपाक करत होते म्हणून वेळ नव्हता. आता स्वयंपाक संपला. आता पूजा करायची. खरं खरं सांग ना तुला बोलायच नव्हतं व्हिडिओ मध्ये. जाय रे तू रिकाम डोकं नको. मग हे बाबा पेढा खाऊ. गोड नाही खायचं. असं गोड नाही चालत मित्रांनो. तर बघू शकता अशी काही आमचा आजचा व्हिडिओ होता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू व्हिडिओ नका. कसा नाही आमचा दादूचा ड्रेस कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. दादूचा ड्रेस आमचा ड्रेस कसा दिसतो बघा. आमची गाडी कशी चालली म्हणा. फिक्स आहे ते. फुरक्या घालणं शिकलं तू कसं काय. ड्रेस किती छान आणि दिसतोय. अजून एक ड्रेस आणला मी छानसा. पण तो तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणे बघा. हे असा काहीतरी ड्रेस आहे. पडला ते खाली. ए काय रे. जेव्हा तुम्ही दुपारी गेले पोरगं ना, एवढं दोघं, परेशान करते. त्यांनी मला एवढं लय परेशान केलं. लय डायरेक्ट रडायचीच वेळ आणली माहिती का. एवढं परेशान केलं. त्याला वाटलं आता मला नेलं नाही. एकटी मला नुसती घरात कोंडून ठेवती माहिती का? तर बघा असा काहीतरी आमचा व्हिडिओ होता. ते व्हिडिओ इथे एंड करतो. आणि आता जेवण करायचा टाइम झालेला आहे. हे आम्ही आज नाही का हे होतं अमावस्या होती नाही का. दीप आमुषा. दीप अमावस्या होती. तर दीपाची नाही. तर मला ह्या गोष्टी माहित नव्हत्या बरं का. हा मला दीपकची आम्हाला मम्मी. मी सांगते ना ह्या गोष्टी मला काही माहित नव्हत्या. तर मग मला मम्मी आल्यावर सांगितलं. मम्मी म्हणल्या
दिवे कर. दिवे तर त्यांनीच बनवले. तर ऐका ना, त्याला ओरडू द्या. आता दिवे बनवले नंतर मग मला नंतर सगळं समजलं. मग मी थोडेसे मीठ मिरच्या घेतल्या, त्यात लवंग बिवंग असतं पण ते नाही अरे घेतलं. मार नको ना आणि त्याला. मग ते मम्मी पप्पा गेले तर पेढे घेऊन आले. सगळं असं व्यवस्थित मस्त असं ताट बनवलं बरं का. अरे या पोराला बंद करा ना, ते बुडबुड काऊन करायला ते मस्त असं ताट बनवलं सगळ्यांसाठी. त्यांना ओवळून घेतलं आणि ते बघितलं मी व्हिडिओ सगळा बघितला. मी सांगते ना ही ताट बनवलेलं होते असं तसं सांगते ना. याच ऐकून घ्या बरं. तर चला आता सगळं झालेलं आहे आणि आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते शेवट व्हिडिओला सांगा. आणि आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. व्हिडिओ असेच रेग्युलर येण्याचं दाखवला ना मी. दिवे ठेवायला लावले ना मी. हं. ऐकत नाही.